यात्रेतून आपण रवी आणलेली आहे आणि हा पावभाजीचा स्मॅशर आहे किंवा पुरण जरी वाटलं यानं तरीही चालू शकते. हा स्मॅशर आहे. आता याला आपण हे नवीनच असल्यामुळं तेल आणि हळद लावत आहोत. यात गोडे तेल घेतलेलं आहे आणि आता ही हळद घेतलेली आहे. तेल आणि हळद मिक्स केलेली आहे आणि पहा आपण आता हे लावत आहोत याला. म्हणजे ज्या पद्धतीने आपण तवा सीझन करतो, सेट केला असं बोलतो ना, तर त्या पद्धतीनं त्या लाकडी वस्तू अशा पद्धतीनं शिजन केल्या जातात किंवा याला सेट केलं असं बोललं जातं. मग पोळपाट असेल, लाटणं असेल, तुमच्या लाकडी कोणत्याही वस्तू. आता हे तेल आणि हळद कशासाठी लावायचं, तर याच्यामुळे या ज्या वस्तू आहेत ना या दीर्घकाळ टिकतात आणि त्याचबरोबर याला कीड सुद्धा लागत नाही. तर पूर्वी पहा आजी पणजी जी होती ना, तर अशा पद्धतीनं त्या तेल हळद लावून अशा या लाकडी वस्तू ठेवायच्या. आता हे आपण 2 ते 3 दिवस अशा पद्धतीनं तेल हळद लावणार आहोत. आणि याला मग ग्लो सुद्धा छान येतो लाकडाला सांग आणि दिसायलाही मग या आकर्षक दिसतात. पहा तर अशा पद्धतीने आपलं हे लावून झालेलं आहे.